हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आहे. छोटासाच ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते. इट्स अ मिनी ब्लॉग. आत्तापर्यंत आता काम कुठे आलेलं आहे, कुठपर्यंत स्टेज आहे, हे सगळं शेअर करते. अर्थातच मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ही स्टेज जी तुम्ही कामाची बघता ही गेल्या 15 दिवसापूर्वीची आहे. 8 तर डेफिनेटली अशी पद्धतीने सुरू आहे घराचं काम, स्वप्नातल्या घराचं काम. आणि काय होतं, सध्या खूप गोष्टींसाठी माझी धावपळ होते. बँकेत जाणं असेल, छोट्या-छोट्या गोष्टी इथे कामावरती मला हव्या तशा कस्टमाइज आणून देणं असेल, म्हणूनच व्लॉग्स छोटे आणि कमी येत आहेत. तुम्ही सगळ्यांनी तो व्हायरल झालेला व्हिडिओ बघितला का? तो मी फेसबुकवरती बघितला होता 2-3 दिवसापूर्वी. मी ॲक्च्युली ना त्याचं थोडंसं स्क्रीन रेकॉर्डिंग केलं आहे. जर पॉसिबल झालं आणि ते योग्य असेल तर मी ते इथे कडेला कुठेतरी लावते. नाहीतर ना तुम्ही ते शोधा, बघा. खूप जणांनी पाहिलंच असेल की एक डे केअर सेंटर आहे, आय थिंक सो. पाळणाघर आहे आणि तिथे ना 3 छोटी-छोटी मुलं आहेत. अगदीच 3-4 वर्षाचीच असतील किंवा 2-2.5 पण असं, म्हणजे 2-2.5च्या पुढची मुलं आहेत. 3 जण आहेत हं. आणि तिथे कोणी नाही आहे. CCTVमध्ये हे सगळं कव्हर झालं आहे की तिथे केअरटेकर कोणीही नाही आहेत, मावशा कोणीही नाही आहेत, टीचर्स कोणीही नाही आहेत. आणि आणि झालं आहे असं की त्यातलं जे एक मूल आहे, ते एक मूल दुसऱ्या मुलाला एवढं मारतं आहे, बापरे! इतक्या तुबाडीत मारतं आहे, इतकं असं मान पकडून पकडून मारतं आहे. ते बिचारं खाली पडलं तर त्याचे केस ओढून ओढून असं आपटून आपटून डोकं, इतकं सेन्सलेस. म्हणजे सिनेमात वगैरे बघतो ना आपण मारामारीचे सीन, त्याच्या अंगावर बसून मारतं आहे आणि अशा पद्धतीने ते मूल त्याला मारतं आहे प्रचंड. ते दुसरं मूल रडतं आहे आणि हॉरिबल होता तो सीन. बघायलासुद्धा इतकं कसं तरी वाटत होतं. ते इतक्या रडण्याचा आवाज जातो आहे. CCTV लावलेत तर तुम्ही कुठेतरी एखाद्या मेन काउंटरच्या ठिकाणी वगैरे तुम्हाला त्याचं दिसत असेल ना फुटेजेस, की काय घडतं आहे तिथे. इतका वेळ तिथे कोणीही नाही. त्या रडण्याचा बाळाचा, त्या बाळच म्हणायचं ना, आता 5 वर्षापर्यंत आपण बाळच कन्सिडर करतो. त्याचा आवाज येतो एवढा, कोणीही तिथे आलं नाही, काही नाही. पालक एवढे हजारोनी पैसे देऊन तिथे डे केअर सेंटरमध्ये ठेवतात मुलांना आणि हे असं, म्हणजे हे सुरक्षितता आहे काय आहे? त्यांना मेंटल, फिजिकल काहीच त्यांना तिथे सेक्युअर्ड वातावरण नाही आहे. आणि इतकं बेकार, इतकं घाण ते सगळं बघून ना खूप असं त्रास व्हायला लागला. आणि मला स्वतःबद्दल खूप बरं वाटलं की मी नाही कुठल्या डे केअर सेंटरला ठेवून माझ्या मुलीला वाढवलं. मी स्वतः त्या सगळ्या गोष्टींसाठी माझ्या गोष्टी बाजूला ठेवल्या. हे काय, आपण मुलांवरती कोणीच कुठल्याच लेवलला कोणतेही पेरेंट्स कोणतेही उपकार करत नसतात. कारण कोणतीही मुलं जन्माला येताना या सगळ्या डिमांड्स घेऊन येत नाहीत. पण कसं आहे की आता आपण एकदा पालकत्व स्वीकारलं ना की ते थेट आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत असतं. आणि मला असं वाटतं की मुलं मोठी होतात ना, तशा फक्त आईवडिलांच्या काळज्या बदलतात, आईवडिलांच्या मुलांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज चेंज होतात. पण ते पालकत्व तर नक्कीच असतं, जे आपण स्वीकारलेलं आहे. त्यांनी आपल्याला पत्र नाही लिहिलेलं आहे. मला अगदीच मान्य आहे की काही ठिकाणी हे शक्य नसतं की तुम्ही तुमचं करिअर सोडा. करिअर म्हणजे गरज आहे म्हणून कमवावं लागतं. माझ्या आईलासुद्धा तेच करावं लागलं होतं. पण मग त्या केसमध्ये मात्र तुम्ही खूप सगळ्या गोष्टींची चौकशी करून, सगळी माहिती घेऊन, व्यवस्थितपणे मधून अचानकपणे सुट्टी घेऊन चक्कर मारायची तिथे की ते काय करतात. आपण पैसे देतो म्हणल्यावरती आपण ह्या सगळ्या गोष्टींची माहिती नक्कीच घेऊ शकतो. असं सगळं जरा बघा आणि मग बाळांना ठेवा. कारण ना हे चांगलं नाही आहे. त्यांना कुठेतरी मनाला, शरीराला भयंकर काही इजा झाली या सगळ्यातून, तर ते पुढे कसं आयुष्य जगतील, नाही का?